Hello and welcome to this podcast from Parva. Please spread the word on social media about it. Join the Zara Hatke community and enjoy all the podcasts. Aarti presents Zara Hatke People. Your network is your net worth. Saili Marathe is the founder of Adya, a unique handcrafted silver jewelry brand from Pune. Saili was happily working as a SAP consultant in many reputed MNCs. During her travels to the United Kingdom for her work, she fell in love with jewelry making as a hobby. Hobby, passion, and hard work aspired Saili to take this as a full-time business, and rest is history. Today, Adya is a team of 14 dedicated individuals that work in sync with each other and aspire to take this brand to a new level on the world stage. की विकणारा माणूस श्रीमंत होत राहतो पण कारागीर कधीच श्रीमंत होत नाही. तर आमचा पहिल्यापासून अटेम्प्ट हा होता की आमची जी कारागीर मुलं आहेत त्यांना पण त्यांचं घर बांधता आलं पाहिजे. I am interviewing people who have chosen Hatke, that is unique paths, and proved themselves. This is episode 3, कुडी, नथ, ठुशी आणि बरंच काही with Saili. Knowing and discovering Saili's journey through her own words. Huge welcome. तर घेऊन येते आहे जरा हटके पीपल तुमच्यासारख्या हटके लिसनर्ससाठी. दिस इज एपिसोड 3, कुडी, नथ, ठुशी आणि बरंच काही विथ सायली. नोईंग अँड डिस्कवरिंग सायलीज जर्नी थ्रू हर ओन वर्ड्स. आद्याची संकल्पना कशी झाली, तू कशी सुरुवात केलीस, आणि त्याचंच एक्सटेन्शन असा प्रश्न आहे की ज्वेलरी डिझाईनच तुला का करावं असं वाटलं? मी 2-3 भागांमध्ये या प्रश्नाचं उत्तर देते. तर सुरुवात कशी झाली याची स्टोरी जी आहे ती अत्यंत मला स्वतःला काही फार ती खूप इंटरेस्टिंग स्टोरी वाटत नाही, कारण का मी कधीच एक बिझनेस चालू करूयात म्हणून अद्या चालू नाही केलं. मी इंजिनिअरिंग केलं आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग केलं आहे कमिन्समधून, आणि नंतर SAP या फील्डमध्ये मी 10 वर्ष नोकरी करत होते. ओके. आणि ती नोकरी करत असताना मी काही काळ UKला केम्ब्रिजमध्ये राहायचे. माझी जवळच क्लायंटची कंपनी होती, तिथे मी काम करायला जायचे. तुला तर माहिती आहे, आपण जेव्हा IT भारतात काम करतो तर तेव्हा आपल्याला एक उशिरा घरी जाणं हे आपला रुटीनचा भाग असतं. मला वाटतं तरी आता गोष्टी बऱ्याच सुधारल्या आहेत, आता खूप अवेअरनेस आला आहे. पण मी 2005 साली इंजिनिअरिंग पासआउट झाले आणि फ्रेशर असताना तुम्हाला खूप उत्साह पण असतो. त्यामुळे मी भारतात असताना 9-9:30ला घरी जायचे बऱ्याच वेळेला. तर त्यामुळे अर्थातच नंतर काही करण्यासाठी कधी वेळ नव्हता. पण मी जेव्हा UKला गेले तेव्हा 4ला कंपनी संपायची. आणि त्याच्यामुळे मला असं वाटायचं की अरे आपल्याकडे तर आता अर्धा दिवस आहे, काय करायचं आपण ह्याच्यामध्ये. आणि UKला अनेक स्टोर्समध्ये बीडिंग किट्स मिळतात, ज्याच्यामध्ये काही इन्स्ट्रक्शन मॅन्युअल्स असतात, यूट्यूब व्हिडिओच्या लिंक असतात आणि काही बीड्स असतात, काही सामान असतं ज्याच्यातून तुम्ही ज्वेलरी तयार करू शकता. ते म्हणजे मज्जा म्हणून मी अशी किट्स घरी आणली आणि की आपण आता रोज काहीतरी नवीन नवीन करूयात असं म्हणून मी तेव्हा ते करून बघत होते. याच्यात अजून एक दुसरी स्टोरी अशी आहे की माझी एक मैत्रीण क्विलिंग करायची, पेपर क्विलिंग करायची. ओके. आणि त्याचे ती फार सुंदर दागिने आणि फार सुंदर गोष्टी तयार करायची. सो आपण दोघी मिळून काहीतरी करूयात असं म्हणून आम्ही पेज चालू केलं. तेव्हा फेसबुक पेज ही खूप नॉवेल्टी होती. खरं तर फेसबुक पेजवरती काहीतरी विकणं 2012 साली, म्हणजे मी जेव्हा नोकरीच्या एंडला होते तेव्हा फेसबुक पेजवरती कोणीतरी काहीतरी विकतंय हे फार खूप नॉवेल कॉन्सेप्ट होती. लोकांना सांगायचं की फेसबुकवर काय विकायचं. तर तेव्हा आम्ही म्हणलं की आपण हे पेज चालू करूया, तर त्याच्यातून आपले क्रिएशन्स आपण हळूहळू लोकांना दाखवायला सुरुवात करूया.
तर मी तेव्हा बीडिंगच्या कानातले करायचे आणि ती क्विलिंग करायची, असं म्हणून आम्ही ते पेज चालू केलं. आणि अर्थातच आद्य संस्कृती म्हणजे आपली पहिली संस्कृती, फर्स्ट कल्चर ऑफ द मॅनकाइंड, हा रेफरन्स माझ्या डोक्यात होता. संस्कृती अत्यंत आवडती भाषा आहे, त्यामुळे तिथले शब्द आवडतात, ते त्याचा अर्थ समजून घ्यायला आवडतं, त्यामुळे आद्य नाव ठेवूयात असं झालं. आणि योगचं जसं योगा योगा योगा, आता आपण सगळे योगाच, मी योगा करते असं आपण असं म्हणतो, ते आद्याचं आद्या झालं, त्याला एक फेमिनाईन टचही होता. सो आम्ही पण त्याला खूप असं धरून नाही ठेवलं की आद्य म्हणूयात, ते आद्या झालं. आणि नंतर आम्हाला हे कळलं की आद्या हे देवीचंही नाव आहे, ते एक फेमिनाईन नाव आहे. सो आम्ही ते कंटिन्यू केलं. आणि योगायोगाने झालं असं की त्या मैत्रिणीला तिला ते क्राफ्ट क्लासेस करायचे होते, त्यामुळे त्यांचे मार्ग वेगळे झाले. तिने क्राफ्ट क्लासेस चालू केले लगेच, आणि मी आद्यामध्ये बीडिंगचे कानातले विकणे हे कंटिन्यू केलं. पण जे चालू झालं तेव्हा पहिली 2-2.5 वर्ष, 12, 13, 14 हे 3 वर्ष नोकरी आणि साईड बाय साईड विकणे असं मी करत होते. पण मुळात मला एक असं आहे की भयंकर पुस्तकं वाचायला आवडतात. आणि जे काय आता मी करते, कारण मी भारतात परत आले होते आणि मग बीड्स इथे मिळणार जसे तिथे मिळायचे तसे, मग स्टोन्स वापरूयात, मग सेमी स्टोन्स कुठे मिळतील, मग जयपूरला मिळतील, मग वेगवेगळ्या घरांमध्ये पॉलिश होतं, मग त्याचा रिसर्च करूयात, मग त्याचा अभ्यास करूया, मग त्याची पुस्तकं शोधूया, मग जेमस्टोन्स कुठले, असा एक अभ्यास करण्याचं थोडीशी आवड असल्यामुळे ते हळूहळू चालू झालं. आणि मला काही कळण्याच्या आतमध्ये फेसबुक पेजवरती एक साधारण 2.5 लाख लोकं होती, आणि मी ऑलरेडी भारतात आणि भारताच्या बाहेर जवळपास महिन्याला 100-125 ऑर्डर्स ऑलरेडी पाठवत होते. ओ वाव, अमेझिंग. तर हे सगळं मला कळण्याच्या आधी हे सगळं चालू झालं होतं, त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठेही आता आपण हे बिझनेस म्हणून चालू करू वगैरे असं नव्हतं. पण आता मी जेव्हा विचार करते तेव्हा मला असं वाटतं की लहानपणापासून मला हातावर ज्या वस्तू बनवतात ना त्याची खूप आवड होती, पहिल्यापासून होती. म्हणजे अगदी कुंभारवाड्यावर गेलं तरी ते जे मडकं बनवतात ते बघत बसायचं, किंवा कुठल्याही बाहेर कुठल्याही जे ज्याला म्हणतो ना आपण जत्रा पण नाही पण अशी फनफेअर असतात, तिथे जे हातावर बनवणारे लोक असतात ना, काही बीडिंगच्या गोष्टी बनवतात, किंवा त्या राजस्थानी बायका ते ब्रेसलेट बनवून देतात, बरोबर, तिथे सगळीकडे माझं असं खूप म्हणजे मी फॅसिनेटेड असायचं. सो मला असं वाटतं की ती पण कुठेतरी आवड असणार, आणि त्याच्यातून मी प्रॉबेबली असं काहीतरी करायला लागले आणि मला ते आवडतच होतं. बरं, तर माझ्याकडे लहानपणापासून हातावर बनवलेल्या खूप वस्तू जमवलेल्या आहेत. अच्छा. कोणी बुकमार्क केलेले ते जमवलेले आहेत, केळीच्या पानावरती ड्रॉइंग करतात ती जमवलेली आहे. तर असं माझ्याकडे, किंवा वाळवलेल्या पानावरती पेंटिंग करण्याची एक लहानपणी पद्धत होती. पिंपळ पानं वाळवायची आणि त्याच्यावर पेंटिंग करायचे, गणपती काढायचे. तर हे जे जे लोक करायचे त्यांच्याकडून माझ्याकडे असं खूप साठवलेलं काय काय होतं. तर मला असं वाटतं की ते हँडमेडचं वेड हे मला बरीच वर्ष असणार. आणि मग हे सगळं एकत्र येऊन हे चालू झालं. आणि ह्याचा बिझनेस करता येईल ह्याची खरं तर आयडिया माझी नव्हती, ती माझ्या नवऱ्याची होती. बरं. तर तो मला असं म्हणाला की आता हे खूप वाढायला लागलंय. माझी शेवटची नोकरी 2014 साली मी सोडली. कॅपजेमिनायमध्ये होते तेव्हा मुंबईला, ती मी 2014 मध्ये सोडली. कारण का ती त्याच्याच आग्रहावरून सोडली. कारण तो असं म्हणाला की आता ह्याचा एक खूप मोठा बिझनेस झालाय, तर तू हे सोडावंस आणि तू हे पूर्ण वेळ करावंस असं मला वाटतं. पण कॉल तुझा आहे, पण मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये एक पोटेन्शियल चांगला बिझनेस आहे. कारण तोपर्यंत माझ्याकडे 200-250 क्लायंट्स झाले होते. आणि मी तेव्हा फक्त म्हणजे तू मला म्हणालीस की मी आरती मराठे आणि मला ह्या 2 कलरची ज्वेलरी करून हवी, की मी स्केच करून पाठवायची, तशी तयार करून द्यायचे, कारण सगळं स्वतः मी बनवत होते. बरोबर बरोबर. तर बीडेड ज्वेलरीचाच तो बिझनेस होता. आणि 14 साली मी फायनली असं म्हणलं की ठीक आहे, मी 6 महिने करून बघते. कारण का अर्थातच नोकरी सोडून करायचं होतं, त्यामुळे रिस्क होती. आणि मी खूपच मध्यमवर्गीय घरातून नोकरीच्या ह्याच्यातून आलेली असल्यामुळे मला ते वाटत होतं की आता कानातल्या गळ्यातल्याचा कुठे बिझनेस चालू करायचा हे आपल्याला वाटतच असतं. हो हो. सो तशी आद्याची खरं तर सुरुवात झाली. ही त्याची स्टोरी आहे. तर ती मला अशी काही खूप असं वाटत नाही की मी काहीतरी आय वॉज म्हणजे प्लॅनिंग फॉर अ बिझनेस असं नव्हतं खरं तर. नाही, पण मला असं वाटतं की तू बिझनेस जरी प्लॅन करत नसली असतीस तरीही हॉबी म्हणून एखादी गोष्ट चालू करणं, हो, आणि अत्यंत सेफ, जे तू आत्ता एक वाक्य बोललीस, अत्यंत सेफ कॉर्पोरेट जॉब विथ गुड सॅलरी, बिईंग अवे फ्रॉम इंडिया, हॅविंग अ क्वालिटी लाईफ, हे सगळं सोडायचं. आणि आय वोंट से गळ्यातलं कानातलं, पण दागिन्यांमध्ये जर त्याचं डिझाईन, त्याच्यावरती एवढा रिसर्च करून त्याचा बिझनेस चालू करणं, यु नो, हा शिफ्टच खूप हटके आहे असं मला वाटतं. कारण मी हे सगळं नव्हतं ऐकलं बाकीच्या तुझ्या इंटरव्ह्यूजमधनं, पण हे मला नक्की आधीपासून माहिती आहे की तू इंजिनिअरिंगचा जॉब सोडून हे चालू केलंस. सो किती कम्फर्टेबल होतं हा शिफ्ट करणं? नाही, अजिबात नव्हतं. कारण मी तुला म्हटलं तसं की
हा एक प्रवास असतो ना खूप लोकांचा, खूप एंटरप्रेनर्सचा हा प्रवास असतो की मला ना नोकरीमध्ये फ्रस्ट्रेशन आलं होतं, मला नोकरीचा कंटाळा आला होता, मला खूप रुटीन नको झालं होतं. तर माझ्या केसमध्ये ना अजिबात असं नव्हतं. मी अत्यंत माझ्या नोकरीच्या प्रेमात होते. मी आजतागायत माझ्या नोकरीची मला आठवण येते. मला खूप छान लोक माझ्या नोकरी करत असताना भेटली. म्हणजे माझ्या पहिल्या कंपनीपासून जे माझे कलिग्स, माझे मॅनेजर्स पासून ते शेवटच्या कंपनीपर्यंत मला खरंच कॉर्पोरेट जगामध्ये कधीच असा एक बोरिंग अनुभव आलाय किंवा कोणतरी तुम्हाला त्रास देते असा अनुभव आलाय असं मला कधीच आलं नाही. एक गोष्ट मला इथे खूप मेन्शन करायची की जरी मी बिझनेस म्हणून ही गोष्ट चालू केली नव्हती तरी सुद्धा छंद पातळीवरती मी कधीच दागिन्याची डिलिव्हरी केली नाही. म्हणजे मला तेव्हा सुद्धा 2 कानातले बनवायला सांगितले असतेस तर माझा रिस्पॉन्स टाईम, माझी पॅकिंगची पद्धत, माझी तुझ्याशी बोलण्याची पद्धत ही जणू काही मोठ्या कंपनीकडनंच तू ऑर्डर करतेस अशा पद्धतीची पहिल्या दिवसापासून होती. आणि मला असं वाटतं की त्याचं कम्प्लीट क्रेडिट हे मला कॉर्पोरेट आयुष्याला किंवा त्याच्या आधीच्या इंजिनिअरिंगच्या प्रोफेशनल कोर्स, मला वाटतं की त्या व्होकेशनल कोर्सेसमध्ये तुम्ही ते आपोआप तुलाही माहितीच आहे, तू इंजिनियर आहेस, तर आपली एक बोलण्याची पद्धत, आपली म्हणजे साध्या गोष्टी असतात की क्लायंटला फोन केल्यानंतर आत्ता मी तुमच्याशी बोलू शकते का, 5 मिनिटं तुमच्याकडे आहेत का, ह्या माझ्या प्रश्नावरतीच अर्धे क्लायंट खुश व्हायचे. त्यांना असं व्हायचं की कोणीतरी घरनं ज्वेलरी करणारी मुलगी पहिला प्रश्न हा विचारते की तुमच्याकडे 2 मिनिटं वेळ आहे का. किती साधी गोष्ट आहे, कारण आपल्याला कॉर्पोरेट आयुष्यात ही बेसिक पहिल्या दिवशी सॉफ्ट स्किलमध्ये शिकवलेली गोष्ट असते की समोरच्याला पण वेळ आहे का विचारा. तर मला असं वाटतं की तो एक डिफरन्शिएटिंग फॅक्टर होता. त्यामुळे माझा अप्रोच बहुतेक पहिल्या दिवसापासून प्रोफेशनल बिझनेस सारखा त्या सगळ्यामध्ये होता. बरोबर. मी जरी स्वतःच्या मनात ठरवलं नसतं की हा बिझनेस आहे तरी सुद्धा, पण हॅव्हिंग सेड दॅट, कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, शिफ्ट हा अत्यंत कठीण होता. कारण का 30 तारखेला जो एक SMS येतो तर तो बंद होणार अगदी ह्याची भयंकर मोठी मला भीती होती. आणि हेही माहिती होतं की तेवढी अमाऊंट मला या बिझनेसमधून मिळवायला मला खूप कष्ट करावे लागणार आहेत या बिझनेसमध्ये. गिवन कंडिशन्स अशा होत्या की माझ्या घरात कोणाचाच बिझनेस नाही. माझे आईबाबा रुटीन नोकरी करणारे आईबाबा होते, नवऱ्याच्या घरात कोणाचा बिझनेस नाही किंवा असं कोणाच्याच घरी एक लिनिएज नव्हतं की काही कोट्याने कोटी रुपये आहेत आणि मग त्यातलं थोडं करून बघू आणि मग काय होतंय ते बघू, हा कुठेच त्याच्यामध्ये अँगल नव्हता. आणि तिसरी गोष्ट ही होती की ज्वेलरी डिझायनिंग हे मी शिकलेलीच नाही. म्हणजे हे मी प्रोफेशनली शिकले, हे माझे ऑब्झर्व करून आलेले ॲस्थेटिक्स आहेत ज्याच्याप्रमाणे मी पुढचं सगळं काम केलं. तर त्याच्यामुळे कुठे चाललोय हे माहीत नसताना आम्ही चालायला लागलो होतो खरं सांगायचं तर. पण मला असं वाटतं की दुसरा पार्ट जो होता की अभ्यास करणं, सिन्सिअरली वाचणं, हे सगळं खूप असल्यामुळे कदाचित तरलो असो असं आता वाटतं. आणि रिसर्च हो मोठी गोष्ट होती. येस. सो तू सुरुवात केलीस ती बीडेड ज्वेलरी आणि सेमी प्रेशियस स्टोन्स इंडियात आल्यानंतर. पण आपल्याला माहिती आहे आपले आई वडील नाही, आई किंवा आज्या किंवा या सगळ्या परंपरागत सोन्याचे दागिने, हार्त मोती किंवा हिरे माणकं ज्यांना अगदी पॉसिबल आहे असं सगळं करत असताना तू तुझ्या त्या बीडेड ज्वेलरीवरनं सिल्वर ज्वेलरीपर्यंत कशी काय पोचलीस? ह्याचं उत्तर अत्यंत सोपं आहे. कारण का मी लहानपणापासून मला सोन्याच्या कलरबद्दल भयंकर ॲलर्जी होती. अगदी लहानपणापासून म्हणजे आपल्याला काही कळत नसतं, मला काय आवडतं हे कळत नसतं तेव्हापासून. बरोबर. म्हणजे आई आपल्याला फ्रॉक आणते लहानपणी दिवाळीत घालायला आणि मग त्याच्यावर एक कानातले देते की हे सोन्याचे केलेले रिंग्ज आहेत त्या घाल, किंवा तेव्हापासून माझा विरोध होता की मला सोनेरी कलरचं काही घालायचं नाही. मग तेव्हा काय ऑप्शन होता की आर्चीजमध्ये जा किंवा तुळशीबागेत जा किंवा हाँगकाँग लेनमध्ये जा आणि तिकडे त्या रिंग मिळायच्या नुसत्या ऑक्सिडाइज जर्मन सिल्वरच्या असतील का कशाच्या असतील माहित नाही, 5 रुपये 10 रुपये. माझ्याकडे तशा रिंग्स भरून होत्या. कारण का मला पहिल्यापासून सोनेरी कलर बद्दल प्रॉब्लेमच होता, पहिल्यापासून होता. तर त्याच्यामुळे मी कधीच तो म्हणजे आपला असं म्हटलं केलाच नाही. त्यामुळे मी कायम मला वाटतं की चांदीच्या कलरची आवड ती उपजतच होती. आणि थोडं मोठं झाल्यानंतर थोडे म्हणजे आता पॉकेट मनी मिळतोय, मग चांदीचे स्टड्स आण, चांदीचे हे आण, असं सगळं चालू झालं होतं. म्हणजे चांदीची आवड ही पहिल्यापासून होती. बरं, एक आपल्याकडे एक माइंडसेट आहे की पैसे नसताना लोक चांदीचे दागिने घालतात. बरोबर आहे. तर हा एक माइंडसेट मी ऑब्झर्व करत होते आजूबाजूला. पण मुळात माझी वृत्ती ही अत्यंत बंडखोर असल्यामुळे मला असं वाटायचं की त्यांना काय वाटायचं ते वाटतं मी चांदीचंच घालणार, असं माझं एक होतं. पण
मला खूप लहानपणापासून म्हणजे 11वी-12वीत मी कॉलेजमध्ये जायला लागले, मग मला स्टड्स हवे असायचे, मला एका पर्टिक्युलर टाईपचे हवे असायचे आणि मला तेव्हापासून हा इश्यू यायचा की चांदीत काहीच मिळत नाही. चांदीत मला हवं तसं काहीच मिळत नाही. म्हणजे माझ्याकडे चांदीची नथ असावी असं मला इंजिनिअरिंगला असल्यापासून वाटायचं. ओ वाव, ओके. कारण का मला तेव्हा वाटायचं की चांदीचं का नाही घालत आहे आपण सगळं, चांदीची ठुशी का नाहीये, चांदीचे कानातले का नाहीत, हे मला तेव्हापासून वाटायचं. सो मला वाटतं ते माझ्या मनात खूप आधीपासून होतंच चांदीची आवड. आणि 14, 15, 16 हे 3 वर्ष वेबसाईट काढून आम्ही त्याच्यावर दागिने विकले आणि माझ्या डोक्यात कुठेतरी चांदी 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 हे घोळतच होतं. पण म्हणतात ना की ती वेळ पण जमून यावी लागते. तसं मला 2 लहान मुलं भेटली ज्यांच्या घरी पेढी आहे, पिढी ज्यात सोन्याचे दागिने बनवण्याचा व्यवसाय आहे आणि ते दोघं 19-20 वर्षाची कारागीर मला मुलं 2 भेटले आणि म्हणे की मॅडम तुम्हाला चांदीत काही काम करायचं तर आम्ही करून देऊ शकतो. ओके. तर मी म्हटलं हो, पण माझ्याकडे काही भांडवल नाही, म्हणजे माझ्याकडे असे लाखो रुपये नाहीत द्यायला. तर आपण एक काम करूयात, आपण एक कुडी, ठुशी आणि नथ असे 3 दागिने आपण करून बघूयात चांदीत. कारण मणी तर तयार आहे, सगळे मण्याचे दागिने आहेत, आपण करून बघूयात ते कसे होतात ते बघूयात आणि मग त्याच्याप्रमाणे आपण ठरवूयात. असं आम्ही 16 साली जून महिन्यात ठरवलं आणि आम्ही दिवाळीच्या अलीकडे कधीतरी हे 3 दागिने केले. आणि तुला विश्वास बसणार नाही, आता लोक खूप म्हणतात की कुडी माझ्याकडे चांदीची मी बघितली होती आधी वगैरे, असे काही लोक वाद घालण्यासाठी वाद घालतात. पण मला विचारशील तर म्हणजे 100 दुकानं काढली तर 1-2 दुकानात कुठेतरी चांदीची कुडी कोणीतरी बनवून देत असेल कदाचित. ज्वेलर मी पुण्यात तर कधीच मी पाहिलं नव्हतं, कधीच पाहिली, कारण मला सिल्वर ज्वेलरी भयंकर आवडते आणि मला कधीच कुठेच नाही. आणि माझ्या मते सिल्वर ज्वेलरीची भारतातली डेफिनेशन ही राजस्थान किंवा जयपूरमध्ये तयार होणारी जी ज्वेलरी असते तीच सिल्वर ज्वेलरी. असं पुण्यातही जी मिळायची तीच होती, किंवा मग बँकॉकहून जे इम्पोर्ट होतात ते स्टड्स वगैरे असं आपल्याला जे आपल्या दुकानांमध्ये रेग्युलर मिळायचे किंवा ऑक्सिडाइज ज्वेलरी असं होतं. सो मला असं होतं की हे नाही बनवते कोणी, तर मग हे 3 दागिने आम्ही बनवले. आणि तेव्हा मलाही आठवतं की झी 24 तासमध्ये आमचं कव्हरेज झालं होतं तेव्हा, त्या वर्षी 16च्या दिवाळीमध्ये पहिल्यांदा ठुशी, कुडी आणि नथ हे 3 दागिने दाखवले की हे आम्ही चांगलेत केलेत म्हणून. आणि ते आम्ही वेबसाईटवर लॉन्च केलं. जसं म्हणतात ना की एखाद्या स्टारचं एखाद्या पिक्चरच्या रिलीज नंतर ओव्हरनाईट आयुष्य चेंज होतं, ॲक्च्युली आमचं आयुष्य ओव्हरनाईट चेंज झालं कुडीमुळे. कुडी ही आमची अजूनही म्हणजे कितीही लोकांनी कितीही वेगवेगळ्या पद्धतीने कुड्या बनवल्या, त्याच्या कॉप्या केल्या, ते जर्मन सिल्वरमध्ये बनवल्या, पण आम्ही अजूनही आजही दिवसाला रोज कुड्या विकतो. असा एक दिवस येत नाही ज्या दिवशी कुडीची ऑर्डर नाही, असा एकही दिवस नाही आद्यामध्ये कुडी आणल्यापासून. अमेझिंग. तर आम्ही म्हणजे किमान आतापर्यंत 30-40 हजार कुड्या बनवलेल्या आहेत आणि ते आमचं गेम चेंजर होतं आमच्यासाठी, ते 3 प्रोडक्ट्स. आणि त्याच्यानंतर मग मी इतिहास नावाचं कलेक्शन माझ्या डोक्यात जे होतं की जे आपले पारंपरिक दागिने आहेत जे सतत सोन्यात बनवले जातात ते आपण चांदीत का नाही बनवून बघत, असं म्हणून तो प्रवास तिथून चांदीचा 2016च्या डिसेंबरमध्ये चालू झाला. आणि देन ॲक्च्युली जे वाक्य आपण म्हणतो की वी नेव्हर हॅड टू लुक बॅक. आजही मला खूप लोक म्हणतात की चांदीचे दागिने, पारंपरिक चांदीचे दागिने बनवण्याचा ट्रेंड तुम्ही आद्यामुळे आणला. नक्कीच. त्याच्या आधी कोणीही ते ॲक्टिव्हली बनवत नव्हता, आता जो तो बनवतो. पण आपली मराठी माणसांची वृत्तीच नसते ना अशा पद्धतीने स्वतःला प्रमोट करायची, त्यामुळे आम्ही ते विसरून गेलो, त्याच्या पुढचं काम करत राहिलो. आणि अजूनही आम्ही ट्रेडिशनल दागिने बनवण्याचा सतत प्रयत्न करतो. आम्हाला आता 4 वर्षांनी पोहेहार जसाच्या तसा चांदीत करता आला, तसाच जड, तसाच छान दिसणारा, आजीचा जसा असायचा तसा. तर हे आमचे प्रयत्न सतत चालू असतात आणि मला असं वाटतं की जे दर्दी असतात ना ते बरोबर त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. अगदी. तर तसा तो प्रवास आहे चांदीचा. तुला डिझाईन जेव्हा सुचतं तिथपासून तू ते कागदावर उतरवतेस हे मला माहिती आहे, लिटरली पेन्सिल आणि पेपर वापरून. तिथून तो दागिना पूर्ण घडेपर्यंत आणि विकेपर्यंत ही कशी असते प्रोसेस आणि साधारण किती वेळ लागतो या सगळ्याला? वेळ बदलत राहतो. कधी कधी सोपं डिझाईन असेल तर पटकन होतं, कठीण असेल तर वेळ लागतो. कधी कधी सॅम्पल्स चुकतात, ते पुन्हा करायला लागतात. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये साधारण एक ढोबळ मनाने स्टेप्स अशा असतात की पहिले मी स्केच करते, ते कारागिराशी शेअर करते, मग तो त्याचं हातावरचे पार्ट बनवून घेणं, पाडकाम करून घेणं, जे रेडीमेड मोल्ड्स आहेत फुलांचे, पानांचे, त्याच्यातून त्याचं पाडकाम करून घेणं, त्याचं एक फूल परत हातावरती तयार करणं, त्याचं सॅम्पल तयार करणं, ह्या सगळ्या प्रोसेसला आम्ही म्हणतो की घडवणं. बरं, की तो घडवला जातो, ते एक सॅम्पल घडवलं जातं, मग ते मेणावर सजवलं जातं, गरम मेणावरती सजवलं जातं. ओके. मग ते गरम मेणावर सजवलं की मग ते शेअर केलं की मॅडम हे आता असं दिसतंय, त्याच्यात तुम्हाला साधारण अंदाज येतो की दागिना कसा दिसणार आहे.
बरं. मग तो दागिना असा दिसणार, ओके ठीक आहे करूयात, करून बघा. हँडमेड दागिन्यांचा डिसएडव्हान्टेज असा आहे, जर कॅडमध्ये तू दागिने डिझाईन करत असशील तर तुला वजन आधीच कळतं. हँडमेड हे सोल्डर केल्यानंतर वजन कळतं. त्यामुळे त्या सॅम्पलची एक रिस्क असते की जर ते जड झालं तर अरे बापरे आता सॅम्पल तोडावं लागणार, कारण का जड होतं, मग काहीतरी वेगळं करून बघावं लागणार. तर अशा पद्धतीने ते घडवणं, मग मेणावर सजवणं, सोल्डर करणं आणि मग सॅम्पल तयार होतं. मग ते माझ्याकडे येतं, ते मी घालून अनेक वेळेला मी ते घालून बघते. कारण का मला असं वाटतं की कुठलाही दागिना बघायला छान आहे पण घालायला कम्फर्टेबल नाही आहे तर तो कुणाला आवडत नाही. बरं. कारण का तू खूप सुंदर दागिना आहे पण मला खूप टोचतंय किंवा मला खूप जड वाटतंय, तर माणूस तो काढून टाकून देतो. आपलं अनेक वेळेला कपड्यांचं असं होतं, तो खूप आवडलाय पण आतून टोचतोय किंवा होते तर आपण नाही घालत ते कपडे. सो तो माझा एक खूप प्रयत्न असतो मनापासून की ते कम्फर्टेबल, कम्फर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर तशी ती एक प्रोसेस असते. मग सॅम्पल अप्रूव्ह झाल्यानंतर आपण त्याचे मल्टिपल्स तयार करतो आणि मग ते कायम होत राहतात. कारण मग कारागिराकडे त्याची एक प्रिंट आउट असते की आपलं हे डिझाईन आहे, हे डायमेन्शन आहे, साधारण हे वजन आहे. ते डिफर होतच राहतं दरवेळेला, पण तरी साधारण ढोबळमानाने ही प्रोसेस असते. आता आम्ही कास्टिंगचा सेटअप सुद्धा आमच्या बिझनेसमध्ये स्वतः विकत घेतलेला आहे. ओके. तर त्यामुळे आता असं आहे की हलके दागिने तयार करायचे, टीनेजर्ससाठी करायचे, तर प्रत्येकाची तिकीट साईज 2-2.5 असून चालत नाही. कधी कधी 1000च्या खालचे पण काही दागिने आपल्याकडे असले पाहिजे असं वाटतं. तर त्यासाठी आता आम्ही कास्टिंगचा सेटअप घेतलाय. होपफुली मे महिन्यापर्यंत आम्ही कास्टिंगची ज्वेलरी पण हळूहळू लॉन्च करतो. कास्टिंगमध्ये तू बेसिकली मशीनवरती मोल्ड तयार करतेस, त्या मोल्डची ज्वेलरी तयार होते. त्यामुळे ती हँडमेडपेक्षा करायला सोपी आणि वजनाने हलकी. असं त्याचा दोन्ही ॲडव्हान्टेज आहे. पण हँडमेडची मी तुला म्हटलं तसं की जो दर्दी आहे त्याला ती जर हँडमेडची एकदा मजा कळली तर त्याला ते कास्टिंगची ज्वेलरी घेणं नको वाटतं. बरोबर. सो इज दिस अ रिझन वाय हँडक्राफ्टेड ज्वेलरी इज कॉस्टली? कारण मला असं नक्की वाटतं की तुला लोक म्हणत असतील अगं नाही गं, अरे प्रश्नच नाही, एक्सपेन्सिव्ह असतात दागिने. मला वाटतं की मी कुडी लॉन्च केली ना 1500 रुपयाला, तर लोकांना हा फॅक्टर कधी लक्षात येईल की 2016च्या डिसेंबरमध्ये लॉन्च केलेली कुडी, डिसेंबर पण नाही सप्टेंबरमध्ये लॉन्च केलेली कुडी आज 2021च्या फेब्रुवारीमध्ये पण 1500 रुपयालाच आहे. त्याच्यात चांदीचे चढ उतार, कारागिरांचे चढ उतार, माझ्या 200 स्क्वेअर फीटच्या स्टुडिओमधनं आज मी 4500 मध्ये आले, हे सगळे फॅक्टर्स मी सामावून घेतले तरी सुद्धा माझी प्राइस 1500 रुपयेच आहे. बरोबर. तर हे लोकांच्या लक्षात येत नाही. त्यांना ते 1500 रुपयातला कुडी, एवढी छोट्या कानातलं 3 ग्रॅमच्या कानातलं 1500 रुपयाला, हे त्यांच्या डोक्यात चालू असतं. पण त्याच्यामध्ये असं आहे की 2-3 फॅक्टर आहेत. एक तर कारागिरांना ज्या पद्धतीने आम्ही पैसे देतो ना ते ट्रेडिशनल पद्धतीचे पैसे आम्ही देत नाही. म्हणजे दिवसाचे 400 रुपये द्यायचे, त्याच्यात खूप दागिने काढून घ्यायचे, अशा पद्धतीने आम्ही करत नाही. तू बघितलं अशी की कुठलीही तू कारागीर सगळ्यात गरीब असतो. अगदी. तो बिचारा अजूनही त्या एका छोट्या बल्बच्या घरात राहत असतो. त्याची पोरं म्हणतात बाबाने कुठलं दळभद्री काम घेतलंय हातामध्ये, मला नाही पुन्हा हे करायचं. म्हणून आपल्या इथे अनेक आर्ट एक्सटिंक्ट होण्याचं कारण हे आहे की विकणारा माणूस श्रीमंत होत राहतो पण कारागीर कधीच श्रीमंत होत नाही. तर आमचा पहिल्यापासून अटेम्प्ट हा होता की आमची जी कारागीर मुलं आहेत त्यांना पण त्यांचं घर बांधता आलं पाहिजे, त्यांना पण गाडी घेता आली पाहिजे, त्यांना पण भौतिक सुख मिळाली पाहिजे. तर ते कायम एक आपलं त्या भट्टीमध्ये चांदी वितळवत राहणार आणि ते कायम दागिने घडवत राहणार नाही, पैसे तुम्ही कमवायचे. तर ही आम्हाला इकोसिस्टमच चेंज करायची होती. आणि म्हणून आज तक आहेत आम्ही ज्या कारागिरांवर काम चालू केलं आम्ही त्याच्याबरोबरच आहोत. त्यामुळे त्यांनीच आणखीन कारागीर ट्रेन केले, वाढवले. पण कारण आम्ही त्याला मोठं होऊ दिलं. कारण का आम्ही हा नाही प्रयत्न केला की फक्त आपण पैसे कमवूयात त्याच्या जोरावर आणि ते तसाच राहू दे, त्याचं आपलं ते एक रूमचं घर आहे ते तसंच राहू दे, त्यांनी आपलं खितपत पडत राहू दे, हा नव्हता. तर आम्ही पर पीस पे करायला सुरुवात केली. तर एक तर तिथे आमची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट वाढते कारण का तुम्ही पर पीस पे करता तेव्हा ते दिवसभराच्या चार्जेसपेक्षा जास्त होतं. एक ते. दुसरं असं आहे की मणी फुंकणे ही एक प्रोसेस असते. कुडी जी आहे ती मण्यांनी बनते. मणी हे मेटलच्या स्ट्रॉनी एक माणूस फुंकतो, त्याच्या फुफ्फुसामध्ये मेटल जातं ते करत असताना. तर हा एक हॅझार्डस जॉब आहे. तर मला असं वाटतं की हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या अनेक लोक मशीनवर केलेल्या मण्यांची कुडी करतात किंवा वाटे जशी उलटी ठेवल्यानंतर होतं तशा वाटीच्या मण्यांची कुडी करतात. तर एकतर ती दिसत नाही ओरिजिनल कुडीसारखी एक गोष्ट झाली, पण ती बनवणं हे लिटरली छाप पाडण्याचं काम आहे. नाणी जशी तयार होतात तसं करण्याचं काम आहे. तर ह्या दोन प्रोसेसेसमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे हँडमेडला कॉस्टली असणं ह्याला काही अनफॉर्च्युनेटली पर्याय नाही आहे. त्याच्यावरून आमच्यावरती टीका डे 1 पासून होते की अर्ध्याचं महाग असतं.
थोडंसं ॲस्पिरेशनल आहे आद्याचे दागिने विकत घेणं. मी कदाचित नुसती एक गिराईक असते आणि आद्या नावाचा ब्रँड असता तर मला नाही वाटत मी असं म्हणलं असतं की हां छान आहे आद्या, म्हणजे म्हणलं असं छान आहे यार पण महाग आहे, मला पण नाही वाटत की मी रोज किंवा दर महिन्याला मी त्यांच्याकडनं नाही काहीतरी घेऊ शकत असं मी कदाचित म्हटलं असतं, मला नाही माहिती. हॅव्हिंग सेड दॅट माझा हा कायम प्रयत्न असतो की अफोर्डेबल प्राईस रेंजमध्ये पण काहीतरी लॉन्च करत राहूयात. पण लोकांची कंपॅरिझन होते की हँडमेड आणि त्याच्यामध्ये, आणि लोकांना वाटतं की हे का नाही आहे ह्या किमतीमध्ये, तर तसं नाही देत आहे. नाही देत आहे. सो तो माझा मी पुढे प्रश्न तो विचारलाच होता, तर तू त्याचं ऑलरेडी मला उत्तर दिलंस की इकिगाईमध्ये आपण दोघींनी वाचलंय हो. टोयोटा युजेस टाकुमी नावाचे आर्टिसन्स किंवा कारागीर जे हँडमेड स्क्रू अजूनही बनवतात. आणि म्हणून माझा खरा पुढचा प्रश्न होता तो तू ऑलरेडी सांगितलंस की तू कारागिरांची उत्तम काळजी घेतेस. आणि आय गेस दॅट इज द मेन फॅक्टर और आय वुड से दॅट इज द मेन फीचर ऑफ आद्या, की कारागिराला छोटं न ठेवता त्यालाही आपल्याबरोबर ग्रो करणं. आणि दिस इज अगेन वन मोर हटके पॉईंट. कारागीर आणि टीम. मला असं वाटतं आरती की मला जर कोणी आजपर्यंत विचारलं असेल ना की डिझाईनमुळे आद्या मोठं झालं का, तर मला असं वाटतं की नाही. मी ना एक रिसेंटली कोर्स केला, त्याच्यामध्ये एक वाक्य मला सांगितलं आणि मला असं वाटतं की ते कुणी न सांगताच आम्ही डे 1 पासून पाळत होतो की युअर नेटवर्क इज युअर नेटवर्थ. वा. तर मला असं वाटतं की हा बिझनेस चालू केल्यापासून आम्ही कधीच पैशाच्या मागे लागलो नाही. म्हणजे आम्ही कधीच असं नाही म्हटलं की ह्याच्यातून मला किती मिळत आहे. माझा पगार अजूनपर्यंत माझा पगार मॅच झालेला नाही. ज्या पगाराला मी नोकरी सोडली होती तो पगार मी अजूनपर्यंत अद्यातून विड्रॉ नाही करू शकत. पण ज्या पद्धतीची माणसं आम्ही या व्हेंचरमध्ये जोडली, तू माझ्या टीममधल्या कोणाशीही बोललीस तरी जणू काही त्यांनीच अद्या चालू केलंय. इतके पॉझिटिव्ह आहेत त्या व्हेंचरबद्दल ते, की त्यांना असं वाटतं की हे आमचं आहे, हे दुसऱ्या कोणाचं नाही. तर मला वाटतं की ही भावना तुमच्या टीममध्ये रुजवणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे एम्प्लॉयर म्हणून मी डे 1 पासून हे वातावरण ठेवलं की कोणीही येऊन माझ्याशी काही बोलू शकतं आणि आपण एक इथे आपलं एकत्र आहे असं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना इंग्लिशमध्ये खूप चांगला शब्द आहे इन्क्लुझिव्ह व्हेंचर आहे. प्रत्येकाला इन्क्लूड करून घेणारं व्हेंचर आहे. सो ते तशा पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न कायम करत आहोत. तू मगाशी मला अजून पण एकाचं उत्तर दिलंस की तुम्ही आता तो कास्ट घेऊन येत आहे, आणि त्यामुळे मी जे तुला विचारणार होते की मासेससाठी, तर आय गेस यू आर प्लॅनिंग दॅट. येस. तू सोशल मीडियावरती जेंडर इक्वॅलिटीचा खूप जास्त हिरिरीने पुरस्कार करते, आणि मुद्दामून नाही की तुला काही शो ऑफ करायचं असतं असं म्हणूनही नाही आहे. पण इज दॅट द रिझन की युनिसेक्स ज्वेलरीची प्रोसेस किंवा आयडिया तुझ्या डोक्यात त्याच्यामुळे आली? मला वाटतं की माझी नाटकाची जी बॅकग्राऊंड आहे ना, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझ्या डोक्यात मुलगा आणि मुलगी आणि असे विचार पटकन येतच नाहीत. म्हणजे मला असं मुळातच मी खूप मुलांबरोबर जास्त कम्फर्टेबल असते मैत्री करण्यासाठी पण, आणि मला ते जास्त होम ग्राउंड वाटतं, कारण का तिथे खूप कमी ईर्ष्या किंवा मला वाटतं ते बाय डिफॉल्टच, तसं तुलाही अनुभव आले असतीलच की मला ते बाय डिफॉल्ट असं वाटतं ही एक गोष्ट. हॅव्हिंग सेड दॅट माझं काही मुलींच्या अगेन्स्ट काही नाही, मी मुलींच्या शाळेत मुलींच्या कॉलेजमध्येच होते. पण मला एकतर मुळात मैत्री करताना किंवा कुठली गोष्ट करताना मी मुलगी आहे म्हणून ती अशी करायची, आणि हा मुलगा आहे म्हणून मी ती तशी केली. आणि दोन्ही साईडने, म्हणजे बॅगा उचलायला मुलं पाहिजेत आणि उरलेल्या वेळेला मग मी मुलगी आहे असं नाही. कुठल्याही वेळेला ठीक आहे बायोलॉजिकली जी काही लिमिटेशन्स असतील ती असतील, पण अदरवाईज मला असं वाटतं की माझ्या डोक्यात ते डिस्टिंक्शनच येत नाही. आणि त्याच्यामुळे मी त्याच्याविषयी सतत बोलत राहते, कारण का आपलं लहानपणापासूनचं अपब्रिंगिंगच इतकं डीप रूटेड आहे पॅट्रिआर्किकल की ते बदलणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आणि मला आता मुलगा झाल्यामुळे तर मला ते अजून आतून वाटतं की त्याला पहिल्या दिवसापासून असं वाटलंच नाही पाहिजे की स्वयंपाक हे माझं नाहीच आहे, असं वाटलंच नाही पाहिजे. बरोबर. म्हणजे घरात जे काय होते ते सगळ्यांचं आहे असंच असलं पाहिजे, असं मला खूप वाटतं. आणि मला मुलगी झाली असती तरीही मी हेच केलं असतं की म्हणजे गाडी चालवणं हे बाबाचं काम आहे आणि घरातलं करणं हे मुलीचं काम आहे, असं मी कधीच शिकवलं नसतं. मला वाटतं की ह्या गोष्टीपासून ती मला, आणि ते मी बिझनेसमध्ये पण अगदी म्हणजे त्याच्याविषयी सतत बोलत असते. आणि आता तर माझ्याकडे तो प्लॅटफॉर्म आहे सोशल मीडियावरती, तर त्याच्यामुळे मला त्याच्याविषयी कायम बोलावं असं वाटतं की फार महत्त्वाचं आहे आपण हे मधले काय म्हणतात बायफर्केशन्स कापून टाकणं आणि ते पार करून टाकायला पाहिजे आपल्याला आता ते, की मुलगा आणि मुलगी आणि पुरुष आणि स्त्री आणि हे. तर त्यामुळे मला वाटतं की तो प्रयत्न माझा खूप असतो. आणि माझ्या बिझनेसमध्ये पण माझा नवरा आता फुल टाईम काम करतो, तर मला वाटतं की आम्हीही तो एक कॉन्शियसली प्रयत्न करत असतो की
ते बोललं नाही गेलं पाहिजे. म्हणजे तो दागिने विकतो तर हा पण दागिने विकणार का, अशा कमेंट्स आम्हालाही आल्या होत्या सुरुवातीला, की आता ही विकतच होती तर हाही दागिने विकणार का. पण मला वाटतं की ते तुमच्यापर्यंत तुम्ही अंगाला लावूनच नाही घेतलं पाहिजे अशा गोष्टी, कारण तुमचा त्याच्यावर एक फर्मली विश्वास पाहिजे की मला असं काहीच वाटत नाही. म्हणजे त्याने एक गोष्ट करणं किंवा मी एक गोष्ट करणं ह्याच्यात जेंडरने काही फरक पडला पाहिजे आणि घरापासून सुरुवात करायला पाहिजे असं मला वाटतं. की पण मला त्याच्यासाठीच मी विचारलं की आपल्याकडे या पूर्ण पॅट्रियार्चल फॅमिलीमध्ये मुलं दागिने घालत नसतात. हो, यु नो, इथेच सुरुवात होते. मुलं मेहंदी काढत नसतात, मुलं दागिने घालत नसतात. आणि त्यामुळे मला तुझं ते पेंडंटची जी आयडिया आहे, ऑफकोर्स इट इज बेस्ड ऑन सन सायन्स, पण ती इतकी आवडली आणि त्यामुळे मला हा प्रश्न तुला विचारावासा वाटला. आय गेस याच्याबरोबरच तू आता स्वेटशर्टचं पण कलेक्शन लॉन्च करतेस. येस. अगेन आय थिंक कम्फर्ट इज फॅक्टर ते इम्पॉर्टंट, काहीतरी वेगळं. सो हे कसं आलं? तर कपड्यांची मला ना ही पण एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. आद्या चालू केलं ना तेव्हा ड्रेस मटेरियल्स आणि दागिने असं मी आद्या चालू केलं होतं. ओके. हो, आणि 1-1.5 वर्ष मी ड्रेस मटेरियल्स पण विकत होते आणि मग नंतर दागिन्यांचा स्कोप इतका वाढला की मी ड्रेस मटेरियल्स बंद केलं. तर मला कापडाची आवड ही पहिल्यापासून आहे. स्पेशली अगेन तेच चरख्यावरती हँडलूमवरती विणलेल्या कापडांची आवड पहिल्यापासून, जे भारतात तयार होतात, सुती, असं सगळं. तर त्याच्यातूनच बेसिकली हे चालू करण्याचं डोक्यात होतं. पण इतकं दागिन्यांवरती काम चालू होतं की कपडे फार मी करत नव्हते, जे इव्हेंच्युअली मी नवीन स्टुडिओत मूव्ह व्हायचं ठरवल्यानंतर मला की आता आपण करायचं. तर आता ते खूप छोट्या स्केलवरती आहे. महिन्याला 3 किंवा 4 कपडे करायचे आणि ते लॉन्च करायचे अशा स्केलवरती आहे. त्यात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे. तर आता हे इकतचे स्वेटशर्ट्स जे तू म्हणालीस त्याच्यामध्ये वेस्टर्न कटचे कपडे लोकांना घालायचे असतात. तर मला दरवेळेला असं वाटतं की पण मग ते आपण होजिअरीमध्येच का घालतो, ते ब्लॉक प्रिंटेड का नाही आहेत, ते इकतमध्ये का नाही आहेत. म्हणून इकतचे स्वेटशर्ट्स तयार केले आणि त्याच्यावरती, आणि मग ते तयार करताना माझ्या डोक्यात हे होतंच की दरवेळेला माझेच मित्र आहेत ज्यांचं असं असतं की तू दरवेळेला सगळंच मुलींसाठी काय करतेस, तू मुलांसाठी पण काहीतरी करत जा. तुम्ही घालणार का आम्ही असं केलेलं? तर हो, घालणार आम्ही हे, कारण का तुझ्या डोक्यात हे आहे की मुली असं घालतात, मुली इकत घालतात, हे तुझ्या डोक्यात आहे, हे आम्ही घालू शकतो. सो मी म्हटलं तसं की तुला की आपण ॲब्सॉर्ब पण करत असतो ना आजूबाजूने. तर मी आय एम ऑल्सो सराउंडेड बाय पीपल. जसं आता मी तुझ्याकडे बघते आणि मला नेहमी असं वाटायचं की यार मी आता 30 वर्षाच्या वर होऊन गेले आणि मी कशी पळणार आणि मी कसा एक्सरसाइज करणार. तुझ्याकडे बघून मला असं की हिला एक 20 वर्षाची मुलगी आणि ही पळते, तर आपण कधी चालू करू शकतो. सो यू ॲब्सॉर्ब ना, आजूबाजूच्या लोकांकडून तुम्ही ॲब्सॉर्ब करता. मला माझे जे नाटकातले मित्रमैत्रिणी आहेत ना, जे खरंच खूप इनहिबिशन फ्री विचार करतात, तर मला खूप वेळेला ही इच्छा असते की यार मला ना खूप इनहिबिशन फ्री व्हायचं आहे. म्हणजे मला वेळ लागेल मे बी त्यांच्यासारखं व्हायला, त्यांच्यासारखं विचार करायला. की आता माझ्या एका मित्राने, सारंगनी, मध्यंतरी नथ घातली होती. हो, आणि त्याच्यावरून गदारोळ झाला. आणि मी तुला खरंच सांगते, मला असं वाटत होतं की छान दिसतेय सारंगला, किती सुंदर दिसतेय, असं मला मनापासून वाटत होतं. आणि मला ती टीका करणाऱ्या लोकांचा राग येत नव्हता. मला वाटत होतं की काय प्रॉब्लेम आहे त्यांना, एवढंच मला वाटत होतं. बरोबर, तो घालतोय, त्याचा फोटो टाकतोय, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तर हे मला असं वाटतं की ॲब्सॉर्ब करणं खूप महत्वाचं आहे आणि ते मी खूप करत असतं. म्हणून ते स्वेटशर्टचं कलेक्शन युनिसेक्स करायचं कारणच हे होतं. तर पुढचंही मी एक कलेक्शन करते, तेही युनिसेक्सच आहे. अमेझिंग. तर ते मला असं वाटतं की ॲब्सॉर्ब करून, अक्वायर करून लॉन्च केलेलं आहे. सो तू अतिशय छोट्या जागेमधनं, कमला नेहरू पार्कवरच्या स्टुडिओमधनं, जे तू मगाशी म्हणालीस, तू 4500 स्क्वेअर फूटच्या स्टुडिओमध्ये नुसतीच शिफ्ट नाही झालीस, तर त्याच्याबरोबर तू आणखीन एक अमेझिंग गोष्ट चालू केलीस, ती म्हणजे आर्ट क्युरेशन आणि आयामसारखी आर्ट गॅलरी. आय थिंक यु नो व्हेरी सून इट विल गो टू जहांगीर आर्ट गॅलरीच्या फॉर्ममध्ये, आणि आय डेफिनेटली बिलीव्ह इन दॅट. फिंगर्स क्रॉस्ड. या. सो हे कसं काय, म्हणजे इथून हा प्रवास कसा आला पुढे अजून? तर खरं सांगायचं तर आम्ही कमला नेहरू पार्कमधून नवीन जागा शोधत होतो स्टुडिओसाठी, आणि ती शोधता शोधता आम्हाला ही जागा दिसली. 3 मजली जागा होती आणि आम्हाला फक्त 2 मजले हवे होते. ओके. पण तसं करणं शक्य नव्हतं. ज्यांना द्यायची होती त्यांना ते 3ही मजले द्यायचे होते. त्यामुळे आम्ही ती घेतली आणि मग आता काय करूयात खालच्या मजल्यावर, बघूया एखादं कॉफी शॉप ओपन करू किंवा काहीतरी करू. तर माझं नाटकाशी भयंकर असोसिएशन जुनं आहे. मी खूप लहान असल्यापासून नाटकात काम करते आणि माझं नाटक या कलेवरती नितांत प्रेम आहे. म्हणजे ते बघणं, त्याच्याविषयी बोलणं, ते वाचणं,
त्याच्याविषयी मला खूप पोटतिडकीने वाटतं. नाटकातल्या कलाकारांना पैसे मिळाले पाहिजेत, ते आपण तिकीट घेऊनच बघितलं पाहिजे. माझ्या सगळ्यात जवळच्या मित्रमैत्रिणींची नाटकांची तिकीटं मी हक्काने पहिल्या लाईनीतली मागून घेतली आहेत, पण हक्काने त्यांना पैसे दिलेत हे सांगून की मी फुकट नाही बघणार, मला पैसे देऊनच नाटक बघायचं आहे. बरोबर. तर ह्या पद्धतीचा विचार मी करत असल्यामुळे मला त्या कलेविषयी आणि कलेविषयीचं नाच नाटक याच्याविषयी भयंकर प्रेम होतं. तो हॉल बघितल्यानंतर माझ्या डोक्यात हे आलं की इथे आपण काहीतरी करूया. आणि मग काय करूया, तर मग इथे आपण एक्झिबिशन्स करू शकतो का, कारण का मी जेव्हा छोटा ब्रँड होते तेव्हा मी जवळपास 200 एक्झिबिशन केलेत आद्याची आम्ही. 190 एक्झिबिशन्स तर आमच्याकडे डॉक्युमेंटेड आहे, कुठे कुठे केली, कुठे जिम मध्ये कर, कोणाच्या सोसायटीत कर, इथपासून तर मोठी मोठी एक्झिबिशन्स. तर तोही एक विचार होता डोक्यात की अशी एक छान जागा आहे खालती, 1500-1600 स्क्वेअर फीटचा हॉल आहे, तर आपण इथे एक एक्झिबिशन अरेंज करू शकतो का, मग आपण इथे नाटकाचे प्रयोग करू शकतो का, एक इथे इंटिमेट थिएटर्स करू शकतो का, वर्कशॉप करू शकतो का आपण इथे. सो ह्या सगळ्या विचारातून आयामची निर्मिती झाली. आयाम म्हणजे डायमेन्शन. माझी मैत्रीण जस्ट लंडनहून सखी, जी स्वतः उत्तम अभिनेत्री आहे, ती शिकून आली होती, तर ती आर्ट क्युरेशन शिकून आली होती. सो मी तिच्या मदतीने ही जागा डेव्हलप करायला आता सुरुवात केली. 1च महिना झाला आहे, पण पहिला महिना आम्ही एक एक्झिबिशन केलं होतं शुभा गोखलेंच्या पेंटिंगचा. 2 मुलींनी स्वतःच्या डान्ससाठी हा हॉल बुक करून आपापल्या मित्रमैत्रिणींना बोलवलं. तर मला हे भयंकर आवडलंय की अशी एक जागा आहे त्यांच्यासाठी जिकडे त्या एक नॉमिनल पैशामध्ये येऊन हॉल बुक करून माझा मी परफॉर्मन्स करणार. हे फिलिंग किती सुंदर आहे, कारण का दरवेळेला तू मोठे मोठे ऑडिटोरियम्स बुक करून 500 लोकांना नाही बोलवू शकत. तर हा जो एक एक्सपिरियन्स आहे की मी 50 लोकांना बोलवणार आहे आणि माझं मी परफॉर्म करणार आहे. तर मला वाटतं की हा एक प्लॅटफॉर्म त्या निमित्ताने लोकांसाठी चालू केला आहे. तर एक मला वाटतं वर्षभरात आपल्याला ही जागा कुठल्या दिशेने जाते, कशी डेव्हलप होती आपल्याला लक्षात येईल. सो तू मगाशी 2-3 गोष्टी बोललीस. एक तुम्हाला कास्ट आणि मासेससाठी प्रोड्यूस करण्याबद्दल बोललीस ज्वेलरी. यू टॉक्ड अबाउट 1 मोर लॉन्च इन युअर कपड्यांचं डिझाईन आणि आयाम. इज देअर एनिथिंग एल्स विच आर प्लॅनिंग? काय म्हणजे अजून काही आहे? ज्वेलरीच्याच बाबतीत मला असं वाटतं की खूप करण्यासारखं आहे आम्हाला अजूनही. मी हँडमेड ज्वेलरीने सुरुवात केली होती, बीडेड ज्वेलरी जी आम्ही हातावरती तयार करायचो. काळाच्या ओघात इतकं काय 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 वाढत राहिलं की ती कमी झाली. तर आत्ता आम्ही इथे आल्यापासून माझ्या मुलींना त्याच्यामध्ये ट्रेन करून जेव्हा क्लायंट नसतात तेव्हा बसून ती ज्वेलरी तयार करणं हे आत्ता आम्ही पुन्हा चालू केलं. तर एक मोठं कलेक्शन होपफुली मार्च महिन्यामध्ये आम्ही सगळ्या हँडमेड ज्वेलरीचं लॉन्च करू. प्रत्येक पीस हा हातावरती आमच्या मुलींनी तयार केलेला असेल. तर मी म्हटलं तसं की त्यांना पण तयार करणं आणि समोरच्याला पण काहीतरी त्याच्यातून मिळालं पाहिजे अशा पद्धतीने. सो सायली मराठे लेगसी असं म्हणूया आपण. नाही असं काही नाही, पण म्हणजे बेसिकली त्यांना शिकवणं. तर एक बाई बिझनेस करते, मगाशी तू म्हणस तसं काय हातातलं गळ्यातलं कानातलं काहीतरी बनवते, त्याचा बिझनेस आहे, असं कधी बघितलं जातं का गं? कायम बघितलं जातं आपल्याकडे. असंही बघितलं तर बघितलं नवरानीच्या मागे बिझनेस सोडला आणि बिझनेस जॉईन केला, असंही बघितलं जातं. तर मला असं वाटतं की बिगिन विथ पर्सनल लेवलवरती मी आणि माझा नवरा बायको या रिलेशनशिपमध्ये ऑलमोस्ट नाही होत असं म्हटलं तर ते आमचं अग्रीमेंट आहे की जग इकडचं तिकडे झालं तरी आपण एकमेकांचं उत्तम मित्रमैत्रिणी आहोत. तर त्यामुळे आमच्यामध्ये नवरा बायको, सुपिरियॉरिटी इन्फिरियॉरिटी, नवऱ्याने हे करायचं बायकोनी ते करायचं, नवऱ्याने पैसे कमवून आणलेच पाहिजेत आणि बायकोनी मग बघू म्हणजे दोन्ही साईडने असतं की एकतर हे असतं की बायकोनी ही कामं केलीच पाहिजेत, पण बायकांची पण ही अपेक्षा असते की हे आम्ही सगळेच जे नियम किंवा जे असलं पाहिजे नवरा बायकोंमध्ये ते आम्ही पहिल्या दिवसापासूनच त्याला कात्री लावलेली आहे आणि ती मीही लावलेली आहे. म्हणजे प्रेग्नंट आहे तर मग आजारी असल्यासारखं वागायचं आणि मी आता काही करणार नाही 6व्या महिन्यानंतर. तर असं नाही, मी 9व्या महिन्यापर्यंत स्वतः एक छोटी गादी गुंडाळून एक्झिबिशन्सला जाऊन उभी राहायचे. 4 तास झाले, पाय सुजले की पटकन जाऊन आडवं पडायचं, 1 तास पुन्हा एक्झिबिशनला उभं राहायचं. आणि ह्या सगळ्यामध्ये कुठेही माझा नवरा मला सहानुभूती देणे आणि असं काही करायचं नाही. तेव्हा तो नोकरीही करत होता. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते आमचा सगळा त्याच्याकडे बघण्याचा अप्रोच असा आहे की आपण 2 व्यक्ती आहोत. एकाने बिझनेस आधी चालू केला, दुसऱ्याने नंतर तो जॉईन केला. एवढाच आमचा याच्यामधला त्याच्यामागचा उद्देश आहे. त्याच्यामध्ये कोणालाही खूप काहीतरी एक एक्झाम्पल सेट करणं वगैरे असं नाही आहे. आणि त्यामुळे मला जेव्हा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा मी हे सांगते की त्याला स्पेशल ट्रीट करू नका, कारण इट इज लाईक एनी अदर थिंग.
एका मैत्रिणीने बिझनेस चालू केला, दुसऱ्या मैत्रिणीने जॉईन केलं. नवऱ्याने बिझनेस चालू केला, बायको म्हणाली अच्छा चांगला चाललाय चला मी जॉईन करते. बायकोने चालू केला, नवऱ्याने जॉईन केला. ते इंटिग्रल असलं पाहिजे. बरोबर. पण आपल्याकडे खूप कठीण येते, कारण का मला दरवेळेला गोरी गोरी पण ऐकलं तरी राग येतो की दादा काळा आहे का गोरा आहे तुम्ही बघत नाही, पण बायको त्याला गोरी चढायची हे तुम्हाला बडबडगीतच हे शिकवलं जातं. तर मला दरवेळेला त्याचा खूप राग येतो की मग दादा काळा आहे का गोरा आहे, म्हणजे दादाला बायको नेहमी गोरीच पाहिजे हे तुम्ही लहानपणापासून मुलांना शिकवता आणि फुलासारखी छानच पाहिजे. आणि तुम्ही म्हणजे हे आपण किती इंटिग्रल आहे आपल्या सिस्टीम मध्ये ना. तर मला असं त्याचा खूप राग येतो. आधी मी खूप फाडफाड बोलायचे, आता वयानुसार मी शांत झाल्यामुळे आता मी त्याच्याविषयी चिडचिड न करता ते स्वतःच्या आयुष्यात जास्तीत जास्त इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करते. पण तरीही सायली कुठेतरी जाऊन या क्रिटिसिझमचा त्रास होत असेल, त्याचा प्रेशर येत असेल? प्रश्नच नाही, खूप स्ट्रेस येतो, खूप त्रास होतो. कारण का मला असं वाटतं की आधी काही पिढ्यांना मध्ये अडकल्यात, तुझी त्याच्यातच आहे, आमची त्याच्यातच आहे. बरं तुमच्या पिढीत एक तर असं तरी होतं ऍटलिस्ट की नाही बाबा लग्न आल्यानंतर ह्या 10 गोष्टी करायला त्या आपण करूयात, सासरच्यांचं हे करायला. आमच्या पिढीचं काय ना, अर्धी लोक आहेत रिबेलियस, ती वेगळंच काहीतरी करायला लागतात. मग ते एकतर भांडतातच किंवा ते डिव्होर्स घेतात किंवा ते वेगळेच होतात किंवा ते काहीतरी वेगळ्याच तारेवर असतात. अर्धी लोक माझ्यासारखी आहेत ज्यांना तेही थोडं करायचंय हेही थोडं करायचंय. तर ते सगळं ब्रेक करत करत ना आपली एक्झॅक्टली मतं काय आहेत हे स्वतःला कळायलाच अनेक वर्ष लागतात. तर मला वाटतं की ही पुढची पिढी, तुझ्या मुलीची जी पिढी येणार आहे, मला वाटतं त्यांची क्लॅरिटी खूप चांगली आहे. त्यांना खूप क्लॅरिटी आहे. म्हणजे त्या एंटर होताना जशा एंटर मलाही ते सगळ्या स्ट्रेसमधून गिल्टमधनं वेळोवेळी जावं लागतं. पण मला असं वाटतं की कारण मला एक मित्र आहे घरी, त्याच्यामुळे मला ते थोडंसं सोपं जातं असं मला खूप वाटतं. मी आजूबाजूच्या लोकांची जेव्हा, माझ्या वयाच्या लोकांची जेव्हा प्रॉब्लेम्स ऐकते, त्यांची डिस्कशन्स ऐकते, तेव्हा मला त्याच्यात काही नसतं रिलेट करायला, कारण का माझ्याबरोबर तसं होत नाही. परफेक्ट. तर मला असं होतं की काय बोलतंय ते, किंवा मला ना अगं मुलीचं बघूनच यावं लागतं. मला नाही माझ्या मुलाचं बघून यावं लागत, कारण का मी माझ्या नवऱ्याला सांगू शकते आज ना संध्याकाळी मी जाणार आहे बाहेर मैत्रिणींबरोबर, तर तू बघ मुलाकडे. आणि हे सांगताना मला अजिबात जराही गिल्ट, वाईट वाटण्यात आज हा बिचारा बघणार वगैरे असं काही वाटत नाही. मला असं वाटतं की मी बघते तसं तो बघतो. तोही मला सांगून जाऊ शकतो की आता ना मी चाललोय 2 दिवस बाहेर, तू बघा कार्तिकचं काय ते. सो मला असं वाटतं की हे असलं पाहिजे खूप कपल्समध्ये, आणि हे अनेक मुलांच्या आयांनी पण त्यांच्यामध्ये इम्बाईब करणं गरजेचं आहे. सो तू असं म्हणशील की तुमच्या दोघांचं रिलेशनशिप आणि फॅमिलीचा सपोर्ट आर द मेन स्ट्रॉंग फॅक्टर्स दॅट्स हाऊ यू हँडल युअर क्रिटिसिझम. सवय लावली आम्ही आमच्या फॅमिलीला की आमचं असंच असणार आहे बरं, आम्ही असेच ऑपरेट करतो, म्हणजे हे असं असणार आहे ह्याची तुम्ही सवय लावून घ्या. कारण का माझे आई बाबा अत्यंत ट्रेडिशनल पद्धतीने लहानाचे मोठे झालेले आहेत. माझी आई अनेक वेळेला माझ्या बाबांना अजूनही गरम पोळी करून वाढते, आणि छानच आहे, प्रेमापोटी करावीच, माझं त्याच्याविषयी काही म्हणणं नाहीये. माझं एवढंच म्हणणं आहे की एखाद दिवस बाबांनी पण आईला काहीतरी गरम करून वाढावं, एवढंच म्हणणं आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना त्याची सवय लावणं खूप महत्वाचं आहे की हे अशा पण गोष्टी असतात आणि अशा पण गोष्टी. तर सुरुवातीला ते खूप घाबरायचे, पण आता आमच्या लग्नाला 10 वर्ष झाली, तर त्यांना आता माहिती की हा ह्यांचं चाललंय, ह्यांना मान्य दोघांना, ह्यांचं ओके चाललंय, ह्यांना म्हणजे ह्यांची सिस्टीम बसली आता. तर मला असं वाटतं की आपण करून टाकायचं, लोकांना हळूहळू सवय होते. आधी एक असं होतं की बायकांनी ना घरी बसायचं आणि चूल आणि मूल सांभाळायचं. मग नंतर नाही तुझ्यापुरतं शिक, तुला काही, आम्हाला काही तुझ्या शिक्षणाची गरज नाही. मग असं होतं की हां घर सांभाळून काही नोकरी वगैरे करायची ते कर बरं का. या सगळ्याला छेद देत तू तुझा बिझनेस अत्यंत समर्थपणे चालू ठेवलायस. तर मी असं अजिबात म्हणणार नाही की फक्त बायकांना, पण या सगळ्याला छेद देत कुठलाही माणूस जेव्हा त्याला स्वतःचं काहीतरी चालू करायचं असेल किंवा बिझनेस करायचा असेल, तर तू काय टिप्स देशील? मला वाटतं टिप्स द्यायला मी पण खूप नवीन आहे, स्ट्रगल करतेच आहे अजून. आता नवीन जागेत आल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे. पण मला वाटतं की 2-3 गोष्टी जी मी तुला पहिले म्हणलं सुरुवातीला आपल्या मुलाखतीच्या, की अप्रोचच तुमचा अत्यंत प्रोफेशनल असला पाहिजे. म्हणजे तुला एक प्रश्न विचारल्यानंतर तुझ्या प्रॉडक्टविषयी एक घरगुती लेवलवरती कसं माझं चालू आहे आणि मला हे करणं कसं शक्य नाही, मला असं वाटतं की नाही म्हटलंच नाही पाहिजे तुम्ही. म्हणजे मला ही गोष्ट हे नाही होणार पण ऐक ना असं मी करून देऊ शकते, ते नाही होणार पण ऐक ना असं आपण करू शकतो. तर हे मला वाटतं एक सतत चालू असलं पाहिजे. एक पहिली गोष्ट की तुम्ही अत्यंत प्रोफेशनल अप्रोचनी बघितलं पाहिजे गोष्टींकडे. दुसरी गोष्ट मला खूप महत्त्वाची असं वाटते की जी
खूप खरं तर ऐकायला क्लिशे आहे, पण जी खरंच खूप खूप खरी आहे की तुम्ही अत्यंत ट्रान्सपरंट असलं पाहिजे तुमच्या बिझनेसमध्ये, आणि दॅट टेक्स यू अ लॉंग वे इन बिझनेस. ट्रान्सपरंट विथ युअर पार्टनर्स ऑर युअर पीपल, एव्हरीथिंग. आय थिंक विथ युअर ऑडियन्स ऑल्सो. बरं, म्हणजे मी कोविडच्या काळामध्ये अडॅप्ट अँड क्रिएट नावाची एक सिरीज चालू केली. रतन टाटांनी एक पोस्ट केली होती की कसा कोविडचा काळ कठीण आहे, आणि जेव्हा टाटा ग्रुप सारखा माणूस ही पोस्ट करतो की कसा कोविडचा काळ कठीण आहे आणि आम्ही टाटामध्ये आता अडॅप्ट करतोय टू द न्यू नॉर्म्स आणि न्यू काय म्हणतात एन्व्हायरमेंट, आणि प्रोडक्शन खूप कमी झालं आहे, आणि हे रतन टाटा जेव्हा लिहितात आणि म्हणतात की यू हॅव टू अडॅप्ट अँड क्रिएट, तर मी तिकडून ते घेतलं होतं की वी ऑल्सो हॅव टू अडॅप्ट अँड क्रिएट. 4 महिने वर्कशॉप बंद आहे, काही नवीन दागिनं तयार होत नाही आहे, त्याच्यातूनच आपल्याला विकायचं आहे. तर हे सगळं मी बोलले, हे सगळं मी आमच्या ऑडियन्सशी बोलले की आम्ही ना आत्ता इतक्या डिफिकल्ट टाइम्समधून जातोय, तर आमच्याकडे एवढी इन्व्हेंटरी आहे, तर तुम्ही हे विकत घ्या, त्याच्यातून आम्ही पुढे सर्वाईव्ह होऊ शकतो. आणि म्हणजे मला असं वाटतं की त्या ट्रान्सपरन्सीनी, त्या ऑनेस्टीनी खूप फरक पडतो, जमीन आसमानाचा फरक पडतो. तर त्यामुळे मला असं वाटतं की तो एक फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जो मला वाटतो की जो मला अपब्रिंगिंगमधनं आला आहे की तुमच्याकडे आयुष्यात आजूबाजूला अशी माणसं असली पाहिजे जी तुम्हाला जमिनीवरती ठेवलं पाहिजे. नाहीतर थोडं बिझनेस मोठा व्हायला लागल्यानंतर, थोडं व्हेंचर पॉप्युलर व्हायला लागल्यानंतर त्याच्या धुंदीत मशगूल होणं फार सोपं आहे कुठल्याही माणसाने. कुणाला आवडत नाही ना, कौतुक सगळ्यांना आवडतं. मलाही आवडतच की मला आज बाहेर गेल्यानंतर, पुण्यात कुठे गेल्यानंतर अच्छा आद्यावाली असं लोक म्हणतात. माझं नावही अर्ध्या लोकांना कुणालाच माहिती नसतं, पण आद्यावाली आहे बरं का ती, असं जेव्हा लोक म्हणतात. किंवा मी कॉफी शॉपमध्ये गेले की ते मोबाईलवर बघून ती आद्याच्या इंस्टाग्रामवर असते ती, असं म्हटल्यानंतर मला काही, मी हुरळून जात नाही अशातला भाग नाही. मला वाटतं मी ह्युमन आहे. मला छान वाटतं की अरे आपल्याला आपल्या बिझनेसमुळे किती लोक आज ओळखतात, किती कॉफी शॉप्समध्ये मी जाते, किती दुकानांमध्ये मी जाते, माझ्याकडनं लोक पैसे घेत नाहीत कारण तुम्ही अद्यावल्यात ना, तुम्ही खूप इन्स्पायर करता आम्हाला बिझनेसला. आणि मग मी अक्षरशः म्हणते की नाही, मग तुमचा बिझनेस आहे ना, तुम्ही पैसे घेतले पाहिजेत माझ्याकडनं. तर मला हे फिलिंग आवडत नाही अशातला भाग नाही, पण ह्या फिलिंगनी तुम्ही परत येऊन तुम्हाला असं जर वाटलं ना की हां चलो आता आय हॅव अराइव्ड, आय एम डन, तर दॅट विल नॉट टेक यू एनिवेअर. आणि हे स्वतःला रोज सकाळी आणि रोज संध्याकाळी सांगणं खूप महत्त्वाचं आहे की आपण काही केलं नाही आहे, आपल्यापेक्षा खूप जास्त लोक खूप काय काय करत आहेत, तर आपल्याला रोज उठून करायचं आहे स्ट्रगल, रोज उठून आपल्याला फाईट मारायचं आहे. तर ते जमिनीवरती राहणं, आणि मला वाटतं की ते अपब्रिंगिंगमध्येच आपल्या सगळ्यांच्याच मराठी लोकांच्या आय थिंक अपब्रिंगिंगमध्ये जसे घरचे लोक पहिले खाली आणतात. तर मला वाटतं की त्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणजे कष्टच, म्हणजे कष्टाला काही पर्याय नाही. कसा वाटला हा एपिसोड तुम्हाला? कमेंट्समधून जरूर कळवा. वेगळ्या वाटा घेतलेली माणसं आणि त्यांनी केलेलं काम ऐकून तुम्हालाही असं काहीतरी हटके करण्याची प्रेरणा मिळो या सदिच्छेनं इथेच थांबते. पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया रेड बकलर पुरस्कार विजेता डॉक्टर आदित्य केळकर याला.